विद्यार्थी मित्र हो, बँकिंग ऑफ रोड या टॉपिकचे व्हिडिओज बघून नक्कीच तुम्हाला आनंद झाला असेल आणि हा टॉपिक समजायला तुम्हाला खूप छान मदत पण झाली असेल. आता बघा, तुमच्यासमोर एक क्वेश्चन दिसतो इथे स्क्रीनवर. ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर दी मॅक्सिमम सेफ्टी स्पीड ऑफ ए व्हेकल मुव्हिंग अलॉंग ए हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड. हा प्रश्न ऑलरेडी आपला झालेला आहे. याच्यामध्ये तो वळणदार रस्ता जो आहे तो असा हॉरिझॉन्टल आहे, म्हणजे असा स्ट्रेट आहे, तिथं कर्व्हेचर कुठलंही नाही. त्या रोडवरून जेव्हा एखादं वाहन जात असेल तेव्हा त्या वाहनाला जो सेंट्रिपिटल फोर्स लागणार आहे, वळणदार रस्ता असल्यामुळे सेंट्रिपिटल फोर्स गरजेचा आहे. वळणदार रस्त्यावरून जाताना सेंट्रिपिटल फोर्स जर नसेल तर त्या ठिकाणी ते वाहन स्किड होणार आहे, घसरणार आहे, ॲक्सिडेंट होणार आहे. मग सेंट्रिपिटल फोर्स इथं कोण देईल? तर इथं सेंट्रिपिटल फोर्स हा फ्रिक्शनचा फोर्स जो आहे एफ एस, तो त्याच्या माध्यमातून, हा फोर्स ऑफ फ्रिक्शन त्याच्या माध्यमातून सेंट्रिपिटल फोर्स मिळतो आणि हे आपण सोडवलेलं आहे. आणि मग त्याच्यावरून व्ही मॅक्सची व्हॅल्यू आपण बघितली आहे √μ/g. इथं जर जास्त वेगानं ते वाहन जात असेल तर ते स्किड होणार. याच्यापेक्षा स्पीड जर वाढला, कारण याच्यापेक्षा स्पीड वाढला तर फोर्स ऑफ फ्रिक्शन वाढणार. पण फोर्स ऑफ फ्रिक्शन किती वाढणार? फोर्स ऑफ फ्रिक्शनची व्हॅल्यू लिमिटिंग आहे, त्याला आपण सेल्फ ॲडजस्टिंग फोर्स म्हणतो. त्यामुळं एफ एसची व्हॅल्यू जास्त वाढू शकत नाही आणि स्पीड जर वाढला तर एफ एस जास्त वाढणार नाही आणि ते वाहन स्किड होईल. आणि म्हणून आपण दुसरी एक अल्टरनेटिव्ह मेथड बघितली की ज्याला आपण म्हटलं बँकिंग ऑफ रोड. द प्रोसेस ऑफ रेजिंग द आउटर एज ऑफ द कर्व्ड रोड ओव्हर द इनर एज बाय मेकिंग सुटेबल अँगल विथ हॉरिझॉन्टल इज कॉल्ड ॲज बँकिंग ऑफ रोड्स. ह्याचा अभ्यास ऑलरेडी आपण त्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. मग बँकिंग करण्याची काय गरज आहे? बँकिंग नाही केलं तर काय होतं हे आत्ताच मी सांगितलं तुम्हाला, तरी आणखी एकदा बघूया. तर हा आहे व्ही मॅक्सचा फॉर्म्युला, म्हणजे जिथं बँकिंग केलेलं नाही अशा रोडवरचा तो व्ही मॅक्सचा फॉर्म्युला √μ/g. मग त्या रोडवरून जाणारं जे वाहन आहे ते म्यूवर डिपेंड आहे. म्यू म्हणजे काय? फ्रिक्शन. मग तर फ्रिक्शन जे आहे ते फ्रिक्शन दरवेळेस काय कायम कॉन्स्टंट असतं असं नाही. कधी सरफेस तो रफ झाला असेल तर तिथं फ्रिक्शन वाढतं, आणि समजा ऑइल सांडला असेल तर फ्रिक्शन कमी होतं. मग फ्रिक्शन जर आपण म्यू वाढवलं तर व्ही वाढेल. मग म्यू कसं वाढवणार? तो रस्ता आपण रफ करायचा. पण रफ केल्यानं काय होईल? टायर खराब होतील. विअर अँड टिअर म्हणजे काय? टायर अशी बोर व्हायला लागतील, गुळगुळीत व्हायला लागतील, आणि तेही आपण ते करू शकणार नाही. एका ठराविक लिमिटपर्यंतच आपण म्यूची व्हॅल्यू वाढवू शकू, त्याच्या पुढं नाही. आणि दुसरी गोष्ट आहे, समजा रस्त्यात काय ऑइल सांडलं असेल किंवा पाणी सांडलं असेल तर परत म्यू कमी होणार. आणि अशा प्रकारे आपण एफ एसची व्हॅल्यू म्हणजे फोर्स ऑफ फ्रिक्शनची व्हॅल्यू जास्त वाढवू शकत नाही, आणि म्हणून त्याच्यावर नेहमी आपण अवलंबून राहू शकत नाही. म्हणून आपण काय केलं आहे, दुसरी एक अल्टरनेटिव्ह मेथड बघितली आहे, त्याला आपण नाव दिलं आहे बँकिंग ऑफ रोड. मग आता बँकिंग ऑफ रोडमध्ये आपण बघितलं की हे पहा, इथं एक व्हेकल दिसतं तुम्हाला, हे व्हेकल, आणि ते व्हेकल वळणदार रस्त्यावरून चाललं आणि रस्ता बँक केला आहे. कसा केला आहे? हा आहे हॉरिझॉन्टल रोड आणि हा आहे बँक्ड रोड, आणि हा किती अँगल? थीटा. मग आता त्या वाहनावर कुठले कुठले फोर्सेस ॲक्ट होतात? एक वेट mg की जो व्हर्टिकली डाऊनवर्ड, तो नेहमी असतोच फोर्स, आणि त्याला बरोबर त्या रोडच्या सरफेसला एक नॉर्मल रिॲक्शन आहे n, तो रोडचा पृष्ठभाग जो आहे त्याला नॉर्मल. अशा प्रकारे दोन फोर्सेस आहेत. या केसमध्ये बँकिंग फक्त आपण बघणार आहोत. इथं फ्रिक्शनचा फोर्स आपण इग्नोर केला आहे, म्हणजे तो आपण विचारात घेतलेला नाही. फक्त आपण बँकिंगच्या माध्यमातून कशा प्रकारे त्या वाहनाला सेंट्रिपिटल फोर्स देऊ शकतो आणि ते वाहन जास्त वेगानं कसं जाऊ शकतं हे बघायचं आहे. आपण आता ही जी केस घेतली आहे ही मोस्ट सेफ स्पीड, म्हणजे जास्तीत इथं सुरक्षित वेगमर्यादा, नॉर्मल सेफ स्पीड, बॅलन्सिंग स्पीड, रिलायबल स्पीड, सुटेबल सेफ्टी स्पीड, असं आपण या ठिकाणी स्पीड बघतो आहोत. तर आता हे n जे आहे, n ह्याचे आपण दोन कॉम्पोनंट करायचं. एक n व्हर्टिकल कॉम्पोनंट n कॉस थिटा आणि हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट n साइन थिटा. आणि मग या डायग्रॅमवरून आपल्या लक्षात येतं की हा अँगल जर थिटा असेल तर हा अँगल पण थिटा असणार, आणि त्यामुळं आपल्याला डायग्रॅमवरून असं लक्षात येतं की n कॉस थिटा इज इक्वल्स टू mg.
एम जी आणि एन कॉस थिटा एक्झॅक्टली इक्वल आणि अपोजिट असल्यामुळे ते बॅलन्स होतात आणि त्यामुळे ते इक्वल. आणि त्याचप्रमाणे सेंट्रीपिटल फोर्स हा एन साइन थिटा, कारण सेंटरच्या दिशेनं एक एन साइन थिटा हा एकच कॉम्पोनंट आहे. एन कॉस थिटा आणि एम जी हे दोन्ही इक्वल आणि अपोजिट असल्यामुळे ते कॅन्सल होतात आणि एन साइन थिटा हा रस्त्याच्या सेंटरला असल्यामुळे तो एकच राहतो आणि तोच रिझल्टंट फोर्स आणि तोच तो फोर्स सेंट्रीपिटल फोर्स म्हणून काम करतो. आणि अशा प्रकारे 2 नंबरचं इक्वेशन आणि 1 नंबरचं इक्वेशन डिव्हाइड केलं की आपल्याला मिळेल V √RG tan थिटा. या फॉर्म्युल्यामध्ये आपण फ्रिक्शन विचारात घेतलेलं नाही. आता आपण तिसरी ह्याच्या पुढची केस जी आहे ती बघूया. हे पाहता इथं मी सगळं समराईज केलेलं आहे. फॉर नॉन बँकड रोड √RG, फॉर बँकड रोड √RG tan थिटा. मग आता तो जो स्पीड आहे तो स्पीड आपण जो इथं घेतला आहे या ठिकाणी V √RG हे जेव्हा म्हणतो आपण, तो जो स्पीड आहे VS तो कसला स्पीड आहे? बॅलन्सिंग स्पीड, रिलायबल स्पीड, मोस्ट सेफ स्पीड, नॉर्मल स्पीड. परंतु प्रत्येक वेळेस वाहन काय नॉर्मल स्पीडनीच जाईल असं नाही. कधी खूप जास्त वेगानं जात असेल, कधी खूप कमी वेगानं जात असेल. मग त्या केसमध्ये ती जी व्हेलॉसिटी आहे ती किती असू शकेल? मग आपण इथं 2 केसेस ह्याच्या पुढं आपण बघणार आहोत. वेन स्पीड इज स्मॉलर, म्हणजे तो स्पीड कमी आहे, त्याला आपण लोअर स्पीड लिमिट पण म्हणू शकतो. त्यावेळेस काय होतं, जर स्पीड कमी असेल तर हा फ्रिक्शनचा फोर्स वरच्या दिशेने येतो, कारण ती गाडी इकडं स्किड होत असते. त्यामुळं त्याला काउंटर बॅलन्स करण्यासाठी तो जो फ्रिक्शनचा फोर्स आहे FS तो वरच्या दिशेने येतो. आणि जर समजा स्पीड जास्त असेल, मॅक्झिमम होत असेल, हायर स्पीड होत असेल, त्यावेळेस ती व्हेकल वरच्या बाजूला अशी स्किड होत असते, घसरत असते. त्यामुळं तो जो फ्रिक्शनचा फोर्स आहे तो आपोआप या दिशेनं म्हणजे खालच्या दिशेने येतो. इथं आपल्याला फक्त एक लक्षात घ्यायचं आहे की स्पीड स्मॉलर असेल तर तो फ्रिक्शनचा फोर्स वरच्या दिशेनं, आणि जर स्पीड हायर असेल, जास्त असेल, तर तो फ्रिक्शनचा फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये. मग ह्या दोघांचा उपयोग करून आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात की जो प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट आहे तो कुठला? ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर द मिनिमम पॉसिबल स्पीड अँड मॅक्झिमम पॉसिबल स्पीड ऑफ ए व्हेकल मूव्हिंग ऑन ए बँक्ड कर्व्ड रोड. आता मी इथं 2 केसेसमध्ये पहिली केस घेतली आहे मिनिमम पॉसिबल स्पीड. आता इथं काय करायचं आहे, त्या व्हेकलचा स्पीड VS जो आहे म्हणजे सेफ स्पीड √RG tan थिटा, त्याच्यापेक्षा हा स्पीड कसा आहे? कमी आहे. वेन द स्पीड V इज मिनिमम, V इज लेस दॅन √RG tan थिटा, म्हणजे तो स्पीड कसा आहे? कमी आहे. तेव्हा काय होतं, मी आत्ता सांगितल्याप्रमाणे हा जो फोर्स ऑफ फ्रिक्शन तो कुठला आहे? वरच्या दिशेने येणार. का तसं वरच्या दिशेने जाणार? कारण ते वाहन इकडं स्किड होणार आहे, घसरणार आहे. त्याला काउंटर बॅलन्स करण्यासाठी फ्रिक्शन हे वरच्या दिशेने येणार आहे. मग हा जो फ्रिक्शनचा जो फोर्स आहे याचे 2 कॉम्पोनंट आपण करायचे, एक हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आणि दुसरा व्हर्टिकल कॉम्पोनंट. हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट FS cos थिटा, व्हर्टिकल कॉम्पोनंट FS sin थिटा. अशा प्रकारे ते 2 कॉम्पोनंट जर आपण केले, जसे आपण एनचे केले तसे इथं FSचे केले, तर आपल्याला या फिगरच्या जॉमेट्रीवरून आपल्याला काय लिहिता येईल, इक्वेशन्स कसे मांडता येतील बघा. आता इथं MG म्हणजे काय? वेट MG के जे खाली डाऊनवर्ड आहे. मग अपवर्ड डायरेक्शनमध्ये कुठले कुठले फोर्सेस आहेत? हा एक आहे N cos थिटा आणि हा एक आहे FS sin थिटा. मग आता हे 2 फोर्सेस म्हणजे MG, कारण डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये एकच फोर्स आहे हा MG आणि अपवर्ड डायरेक्शनमध्ये 2 फोर्सेस आहेत. त्यामुळं आपण लिहूयात MG इज इक्वल्स टू N cos थिटा प्लस FS sin थिटा. याला नंबर 1. त्यानंतर डाव्या साईडला, लेफ्ट साईडला किती कॉम्पोनंट आहेत? फक्त एकच आहे N sin थिटा. आणि उजव्या साईडला बघा बरं किती कॉम्पोनंट आहेत. हा एक आहे, कुठला कॉम्पोनंट हा? FS cos थिटा. आणि या डायग्रॅमवरून आपल्याला असं लक्षात येईल की N sin थिटा आणि FS cos थिटा हे एकमेकांच्या विरोधात आहेत.
मग एन साईन थिटा मायनस एफ एस कॉस थिटा असं केल्यानंतर जे काही राहील दॅट इज नथिंग बट द सेंट्रिपिटल फोर्स, आणि तो सेंट्रिपिटल फोर्स कुठल्या दिशेने असणार, टुवर्ड्स सेंटर ऑफ द कर्वड रोड. आणि म्हणून mv²/r इज इक्वल्स टू आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे एन साईन थिटा मायनस एफ एस कॉस थिटा. हे दोन्ही जर इक्वेशन डिवाईड केले आपण तर इथं कॅन्सल होणार आणि आपल्याला अशा प्रकारचं इक्वेशन मिळणार. आणि त्याच्यानंतर पुढं काय केलं आपण, उजव्या बाजूला म्हणजे राईट हँड साईडला आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये एन कॉस थिटानी डिवाईड केले. म्हणजे ही जी राईट साईड जी आहे त्या राईट साईडला एन कॉस थिटाने आपण डिवाईड करायचं आहे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये, डावीकडं काही करायचं नाही. मग आता जर तसं डिवाईड केलं तर काय येईल पहा, हे एन कॉस थिटा इथं डिवाईड केलं आहे, हे एन कॉस थिटाने डिवाईड केलं आणि प्रत्येक टर्मला एन कॉस थिटाने डिवाईड केलं आहे. मग तसं केल्यानं काय होणार, इथं बघा आपण आता थोडंसं जरा मी हे एनलार्ज करतो. इथं डिवाईड केल्यामुळे काय होईल, हे एन कॅन्सल होणार, हे कॉस थिटा कॅन्सल होणार, एन कॅन्सल, कॉस थिटा कॅन्सल, आणि अशा प्रकारे एवढे टर्म्स कॅन्सल होतात. आणि नंतर इथं हे साईन थिटा अपॉन कॉस थिटा जे आहे याला आपण टॅन थिटा म्हणायचं. इथं काय राहील एफ एस अपॉन एन, आणि हे इथं हे सगळंच कॅन्सल, इथं 1 होणार. आणि इथं साईन अपॉन कॉसला टॅन घेऊयात आणि एफ एस अपॉन एन. म्हणजे अशा प्रकारे हे आपल्याला पुढची टर्म इथं मिळते आहे. आता आपल्याला माहिती आहे की एफ एस इज नथिंग बट म्यू एस इंटू एन, सो एफ एस अपॉन एन इज इक्वल्स टू म्यू एस. आणि अशा प्रकारे आपण म्यू एसच्या जागी इथं काय करूयात, एफ एस अपॉन एनच्या जागी म्यू एस हे सबस्टिट्यूट करूया. आणि मग आपल्याला पुढची स्टेप मिळेल याप्रमाणे, v² इज इक्वल्स टू आर जी इंटू टॅन थिटा मायनस म्यू एस डिवायडेड बाय 1 मायनस म्यू एस टॅन थिटा. आणि मग स्क्वेअर रूट घेतला आपण दोन्हीकडे, आपल्याला व्ही मिनिमम व्हॅल्यू मिळाली आर जी इंटू अंडर रूट टॅन थिटा मायनस म्यू एस अपॉन 1 मायनस म्यू एस टॅन थिटा. सो दिस इज द मिनिमम स्पीड, म्हणजे मिनिमम स्पीड एवढा तो त्या व्हेकलचा असू शकेल. लोअर स्पीड लिमिट, मिनिमम स्पीड लिमिट असं आपण याला म्हणूयात. आता मॅक्झिमम स्पीड लिमिट जर काढायचं असेल किंवा मॅक्झिमम पॉसिबल स्पीड काढायचं असेल तर कसं काढता येईल, तर ते याप्रमाणे. आता समजा हे व्हेकल आहे की जे जास्त स्पीडने चाललं आहे, कशापेक्षा जास्त, व्ही एसपेक्षा जास्त, म्हणजे सेफ स्पीडपेक्षा जास्त, ग्रेटर दॅन अंडर रूट आर जी टॅन थिटा. त्यावेळेस मी काय सांगितलं, हा फोर्स फ्रिक्शनचा फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये येतो, कारण इकडे ती व्हेकल इकडे स्किड व्हायला लागते इकडच्या डायरेक्शनला, त्यामुळं तो फ्रिक्शनचा फोर्स इकडे येतो त्याला काउंटर बॅलन्स करण्यासाठी. आणि मग आता इथं परत आपण या आकृतीच्या जॉमेट्रीवरून आपल्याला असं लिहिता येईल पहा की एम जी प्लस एफ एस साईन थिटा इज इक्वल्स टू एन कॉस थिटा. ह्या डायग्रॅमच्या जॉमेट्रीवरून तुमच्या लक्षात येईल की एम जी आणि एफ एस साईन थिटा हे दोन कॉम्पोनंट डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये आहेत आणि अपवर्ड डायरेक्शनमध्ये फक्त एन कॉस थिटा आहे. म्हणजे या दोघांची ॲडिशन आणि हा एन कॉस थिटा इक्वल आहे, त्यामुळे आपण इथं लिहिलं आहे एम जी प्लस एफ एस साईन थिटा इज इक्वल्स टू एन कॉस थिटा. आणि याच्यावरून आपल्याला असं लिहिता येईल एम जी इज इक्वल्स टू एन कॉस थिटा मायनस एफ एस साईन थिटा. ह्याला आपण पुढचा नंबर देऊयात. आणि त्याचप्रमाणे सेंटरच्या दिशेनं कुठले कुठले कॉम्पोनंट्स आहेत, इथं सेंटरच्या दिशेनं जर बघितलं आपण तर आपल्याला लक्षात येईल की सेंटरच्या दिशेनं हा एक कॉम्पोनंट आहे एन साईन थिटा आणि दुसरा एक आहे एफ एस कॉस थिटा. हे रस्त्याचा जो सेंटर आहे त्या सेंटरच्या दिशेनं हे दोन कॉम्पोनंट असल्यामुळं त्या दिशेनं सेंट्रिपिटल फोर्स आहे, आणि म्हणून आपण त्या दोघांचं ॲडिशन करूया, एन साईन थिटा प्लस एफ एस कॉस थिटा इज इक्वल्स टू mv² अपॉन आर. आता इथंसुद्धा मगासारखं आपण हे डिवाईड करूयात 5 आणि 4, आणि डिवाईड केल्यानंतर काय मिळेल आपल्याला, याप्रमाणे इक्वेशन मिळेल mv² अपॉन आर डिवायडेड बाय 1 अपॉन mg. इथं कॅन्सल होणार आणि इकडे राईट साईडला आपण परत मगासारखं काय करूयात, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये आपण एन कॉस थिटानी, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये एन कॉस थिटानी डिवाईड करूयात. मग काय येईल पहा,
इथं एन कॉस थिटाने डिवाईड केलं चारही टर्म्सला. इथं एन एन कॅन्सल होणार. साईन थिटा अपॉन कॉस थिटा टॅन थिटा होणार. हे कॉस थिटा कॅन्सल. एफ एस अपॉन एन म्हणजे म्यू एस होणार. हे कॉस थिटा हे एन एन कॅन्सल म्हणजे इथं 1 येणार. आणि इथं साईन अपॉन कॉसला येणार टॅन आणि इथं एफ एस अपॉन एनला काय येणार म्यू. अशा प्रकारे या सगळ्या टर्म्स जेव्हा आपण लिहूया इथं तेव्हा आपल्याला मिळेल व्ही स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल्स टू टॅन थिटा प्लस म्यू एस डिवायडेड बाय 1 मायनस म्यू एस टॅन थिटा. आणि हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला मिळेल व्ही मॅक्स इज इक्वल्स टू अंडर रूट आर जी इंटू ब्रॅकेट टॅन थिटा प्लस म्यू एस डिवायडेड बाय 1 मायनस म्यू एस टॅन थिटा. हा झाला मॅक्झिमम सेफ्टी स्पीड. अशा प्रकारे 2 वेगळे इक्वेशन्स मिळाले. हे मिनिमम सेफ्टी स्पीड, हे मॅक्झिमम सेफ्टी स्पीड. आणि त्याच्या आधी आपण बघितलेला फॉर्म्युला तो कुठला मोस्ट प्रोबेबल स्पीड म्हणजे अंडर रूट आर जी टॅन थिटा. तर अशा प्रकारे 3 केसेस झाल्या. याच्यावरचे न्यूमरिकल्स आपण बघणार आहोत आणि ते आपण बघूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू ऑल ऑफ यू. ओके.